Yes sir, match on. ओळा स्पोर्ट्स ओळा वर्सेस चंद्रा मास्टर्स मॅच ऑन. आणि नक्कीच मगाशी मी म्हटलं होतं की ही मॅच देखील तितकीच महत्त्वाची आहे. इथून जिंकलात तर मात्र या 4 पारितोषिकांपैकी एक पारितोषिक मात्र आपण जिंकू शकता. पहिला चेंडू बॅटची एज मोहनबाई त्या ठिकाणी आहेत. प्रयत्न चांगला केला होता चेंडू लावण्यासाठी. वंडी इथे मात्र अकाउंट ओपन करतोय रमा ठाकूर स्वतःचं आणि आपल्या टीमचं देखील कातक खोळलं गेलं एक या धावेनं. हरिदास मित्रा तू थोडंसं बाहेर बाहेर बस कारण तुझा गणवेश सेम आहे आणि तू बरोबर एसटीच्या मागे बसलायस. कांचन पहिलं षटक एसटीच्या मागे. मोहन रवींद्र पाटील आज खऱ्या अर्थानं आज त्यांची ॲनिव्हर्सरी आहे. लग्नाचा वाढदिवस आहे त्यांचा मोहनबाईंचा आणि आजचा विजय खूप मौल्यवान असेल, महत्त्वपूर्ण असेल. कदाचित ते हे लग्नाचं गिफ्ट देखील त्या नक्कीच त्यांच्या सौभाग्यवतींना देऊ शकतील. त्यासाठी मात्र जिंकावं लागेल, मेहनत करावी लागेल जुचंद्र टीमला. आज जबरदस्त टीमची बांधणी. संकेत सोबत देखील मगाशी मी म्हटलं की आज जो जुचंद्र संघ या ठिकाणी मी पाहतो ना, हा जुचंद्र संघ प्रत्येक स्पर्धा म्हणजे ओव्हरऑल आपण ही 20वी स्पर्धा खेळतोय. या व्यतिरिक्त ज्या स्पर्धा पुढच्या झालेल्या आहेत त्या स्पर्धांमध्ये जर असाच्या असा संघ जर कंटिन्यू खेळला असता ना तर कदाचित स्वप्नील मुकादम भरपूर पारितोषिक असती. इतकं मात्र मी 100% सांगू शकतोय. धावा संख्या 3, माफ करा 4 धावा झालेल्या आहेत. यावेळेस पुन्हा एकदा वेगवान चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप रमा ठाकूर. एक महत्त्वपूर्ण मॅटर, कारण ओळा स्पोर्ट्स म्हटलं तर रमा, ओळा स्पोर्ट्स म्हटलं सतीश, ओळा स्पोर्ट्स म्हटलं तर चंद्रशेखर ओळेकर, ओळा स्पोर्ट्स म्हटलं तर मिलिंद, हे नामांकित खेळाडू. तो काळ गाजवला आणि प्रत्येकाचं एक एक स्टँडर्ड आहे मी म्हणेल. रमाच्या विषयी म्हणायचं गेलं तर सुरेख 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 अप्रतिम फटका आपण पाहतोय ऑफ साईडला वाईडिश लॉंग ऑफ रिझन मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी केलं गेलं निलेश म्हात्रेकडून. 2 धावा मात्र मिळतील. हरेश टोंबरे यांना मी विनंती करतोय की प्लीज आपण आमच्या मुख्य VIP डायसवरून आसनस्थ व्हा. हरेशजी टोंबरे. रमा ठाकूर बेस्ट इनिंग ओळशीत मैदान, सतीश ठाकूर बेस्ट खेळी गुजरात मैदान. हे प्रत्येकाचं एक एक स्ट्रॅटर्जी आहे, खास करून स्टँड आहे, ओळख आहे प्रत्येकाची. त्यानंतर चंद्रशेखर ओळेकर घोडबंदरचं मैदान गाजवलं चंद्रशेखर ओळेकर यांना, हे देखील विसरता कामा नाही आहे. धावा संख्या 6, बदल हवा आहे, क्षेत्ररक्षणामध्ये बदल हवा आहे. यावेळेस जवळपास शॉर्ट स्क्वेअर लेग जो होता जवळपास थोडासा बॅकवर्डला होता, मात्र तो शॉर्ट स्क्वेअर लेग जवळपास मिड ऑफ रिझनमध्ये आणून ठेवला. पुन्हा एकदा ऑफ साईडला चांगला फटका. रामकिनी स्ट्रगल करतायत. जबरदस्त हा एफर्ट लावला गेला, चेंडूला अडवण्याचं काम केलं. बजाज कंपनीमध्ये परमानंट आहेत रामकिनी, हे विसरता कामा नाही आहे. आणि आज त्यांनी वेळ दिलाय आपल्या टीमला, सुट्टी काढली आज. धावा संख्या 7. भरपूर टीव्ही ऑन असतात ज्यावेळेस जुचंद्र मास्टर संघ बाहेर खेळण्यासाठी जातो, त्यावेळेस भरपूर मी म्हणे स्मार्टफोन जुचंद्र रिक्षा स्टँडवर ऑन असतात आणि भरपूर चर्चा असते. आणि ते देखील तेच नक्कीच असेल, भरपूर रिक्षा स्टँडवर मोबाईल फोन ऑन असतील. ही मॅच नक्कीच बरेचसे जे रिक्षा चालक मालक आहेत जुचंद्रचे ते नक्कीच पाहत असतील. 7 धावा. विनोद भोईर यांच्याकडून पारितोषिक आलेल्या जुचंद्र मास्टर्स टीमला प्रत्येक हॅट्रिक साठी 500 रुपये. म्हणजे आता गोलंदाजी आहे तुमची, विकेट हॅट्रिक 500 रुपये, षटकारांची तिकडी 500 रुपये, चौकारांची तिकडी 500 रुपये. विनोद भोईर करून पारितोषिक जुचंद्र टीमसाठी फक्त. ऑफ साईडला अप्रतिम क्रॅकर कव्हर ड्राय, जबरदस्त फटका. प्रफुल्ल आहे त्या ठिकाणी प्रोडक्शनला. नॉन स्ट्राईक एंडला थ्रो. 2 धावा. एक्सपिरियन्स अनुभवी खेळाडू आहे रमा ठाकूर, एक मोठं नाव. कारण एक बेस्ट ओपनर म्हणून मी नक्कीच रमाला बोलू शकतोय.
एक विश्वासू ओपनर मी म्हणेल रमा ठाकूर. यावेळेस बदल करतोय, चेंज ऑफ वेस, गतीमध्ये थोडंसं मिश्रण केलं गेलं. स्वप्नील मुकादम एक अप्रतिम गोलंदाज हाताळताना. धावा झाल्या त्या 9. 35 इयर ओल्ड, 35 वर्षावरील हा खास कोण खेळाडू पाहायला मिळतोय. यावेळेस उंच फटका, डीपला प्रोडक्शन, हंसराज मात्रे, अप्रतिम कॅच, फलंदाज बाद मिस्टर लाईनअप आहे साई विजय स्पोर्ट्स ओळा. या वर्षीचा जी आपण स्पर्धा पाहिली साई विजय स्पोर्ट्स ओळा या टीमची अप्रतिम स्पर्धा. क्या बाद आहे, क्या बाद आहे. इथे मात्र जबरदस्त चेंडू हाताळला गेला, त्या ठिकाणी बीट झाला. बॅटर तर बीट झाले, यष्टीरक्षक मोहनबाई देखील. बाईचा इशारा पंचांच्या माध्यमातून दिला जातोय. एक धाव ॲड केली जाईल, स्कोर बोर्ड वाढतोय. धावा झाल्या त्या 10. बरोबर होळीच्या त्या तोंडावरती स्पर्धा झाली होती. कोमर होळीच्या दिवशी आपण त्या स्पर्धेचा अंतिम दिवस पाहिला होता. मात्र आयोजन नियोजन टॉप क्लास. त्यावेळेस बॉलर बॅक टू ड्राईव्ह केलं गेलं. चांगलं शतरक्षण, चांगलं शतरक्षण, जबरदस्त शतरक्षण. डायरेक्ट हिट झाला असता तर कदाचित चिंता वाढल्या असत्या. इथे मात्र डिक्लेरेशन झोन 2+1, धावा मिळतील त्या 3. खास करून विशेष आभार मीरा मास्टर्सचे महिला मंडळ आहेत, म्हणजे जे खेळाडू आहेत त्यांच्या सौभाग्यवती आहेत, त्या संपूर्ण मायमाऊलींचं मी मनापासून आभार व्यक्त करतोय. भले धावा झाल्या त्या 13. भले जेवण इथं तयार केलं नाही आहे, जेवण घरून तयार करून आलं, मात्र ते जेवण तयार करण्यासाठी त्यांचं खूप मोठं योगदान. पुन्हा एकदा ऑफ साईडला राम किणे आहेत, चेंडूला फील्ड करतायत. नॉन स्ट्राईक एंडला नाही, स्ट्राईक एंडला थ्रो दिला गेला. अप्रतिम. इथे दोन्ही संघ संघर्ष करतील. पूर्ण कल्पना आहे ही मॅच दोघंही सोडण्याचा प्रयत्न करणार नाही आहेत. इथून जिंकलो तर आपल्याला एक ट्रॉफी आहे आणि ट्रॉफी मिळणं गरजेचं आहे, लक्षात ठेवा. इथून ज्या रँकिंग आहेत, कारण इथून नंबर 1 नंबर 2 असे जवळपास 23 रँकिंग आहेत. 23 संघ खेळत आहेत, त्याच्यामुळे रँकिंग सांभाळणं गरजेचं आणि यासाठी मात्र आहे हा संघर्ष. एंड ऑफ द ओव्हर नंबर 2. 2 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. धावा संख्या फलकावर झाली आहे ती 1/14. महेंद्र शिंदे सर आहेत, त्यानंतर अक्षय चव्हाण आहेत. महेंद्र शिंदे सरांसोबत पहिली मॅच मालवणीच्या मैदानावर आम्ही केली होती आणि त्यानंतर सरांची ओळख झाली. मात्र खरोखरच महेंद्र शिंदे सरांच्या विषयी म्हणायचं गेलं तर प्रेमळ व्यक्तिमत्व. आज त्या मालवणीवरून थेट मात्र त्यांनी मला सोडण्याची व्यवस्था केली त्या ठिकाणी. तुम्ही सर बसा, मी तुम्हाला सोडतोय. म्हणजे कुठेतरी माणुसकी जपणार हे व्यक्तिमत्व आहे महेंद्र शिंदे सरांच्या विषयी म्हणायचं गेलं तर. धावा संख्या 14 आणि ज्या वेळेस ते आमच्यासोबत मॅचला असतात त्या वेळेस राजाभाऊ तुमचा विषय सगळ्यात आधी निघतो महेंद्रांचा, की आमचे राजा काका कसे आहेत, आमच्या राजा काकांना तुम्ही ओळखता का. हे महेंद्र शिंदे नेहमी माझ्यासोबत चर्चा करत असतात. ब्लॉक हॉलचा चेंडू, राजा गजा येतोय. एक धाव तर वेगानं पूर्ण. दुसऱ्याचा कॉल, 2 धावा. धावा झाल्या त्या 16. म्हणजे पेनकरपाड्याच्या या गावामध्ये बरीचशी वर्ष महेंद्र शिंदेनं काढले आहेत. पेनकरपाड्याच्या बऱ्याचशा व्यक्तींना ओळखतोय. मिऱ्याच्या, माफ करा,
मिरजच्या बऱ्याचशा लोकांना ओळखतोय तो महेंद्र शिंदे. आणि त्याचं म्हणजे लहानपण बरं बस मी तर म्हणे मिरजच्या गावामध्ये गेले. सांग सांग सांग. धावसंख्या 16. राजेंद्र एक अनुभवी गोलंदाज. खरोखर ज्यावेळेस मी जुचंद्रच्या मैदानावर गेलो होतो त्यावेळेस त्या मुलाची भरपूर माहिती आमच्यापर्यंत पोहोचली गेली होती. क्या बात आहे, क्या बात आहे, अप्रतिम चेंडू, जबरदस्त. आणि ही खरी ताकद आहे, लक्षात ठेवा. राजेंद्र मात्र वन ऑफ द ग्रेट ऑलराऊंडर. दत्ताळे स्पोर्ट्स जुचंद्र या टीमच्या माध्यमातून क्रिकेटची सुरुवात, व्यावसायिक क्रिकेटची सुरुवात मात्र नक्कीच जवळपास त्यानंतर मात्र तो प्रवास अजिंक्य स्पोर्ट्स जुचंद्र या टीमच्या दिशेने गेला होता. काही स्पर्धा अजिंक्यच्या माध्यमातून देखील भरपूर व्यावसायिक स्पर्धा खेळला होता राजेंद्र. त्यावेळेस लेटकटचा फटका, गोशांकी क्षेत्र आहे त्या ठिकाणी, एक धाव मिळेल. धावा झाले त्या 17. अप्रतिम गोलंदाजी, षटक क्रमांक 3. आणि आतापर्यंत जर सतीशच्या विषयी जर म्हणायचं गेलं तर नक्कीच ओपनिंग साठी हा बॅटर आला होता, मात्र आतापर्यंत एकही चेंडू खेळला नाहीये, एकही चेंडू खेळला नाही सतीश ठाकूर. जवळपास 3रं षटक, 3ऱ्या षटकातील 4 चेंडू झालेत, म्हणजे 16 चेंडू झालेत आतापर्यंत. यावेळेस फ्रंटला आला होता, पुढे आला होता, मोठा फटका खेळायचा होता. पुन्हा एकदा बॅटची एज, चेंडू गोशांकी क्षेत्राच्या दिशेनं, सतीश पुन्हा एकदा नॉन स्ट्राईक एंडला. धावा झाल्या त्या 18. आज नियोजन आयोजन अप्रतिम आहे. खरोखरच चहा, नाश्ता सकाळचा, दुपारचं जेवण. उद्या मी राजाभाऊंना सांगतोय की उद्या लवकर या, कारण उद्या आपल्याला मॅचेस लवकर सुरू करायचे आहेत. मीरा मास्टर्स उद्या जरा लवकर येण्याचा प्रयत्न करा. उद्या लवकर या, सगळीजण लवकर या, 9 वाजता या उद्या. कारण पेनखरपाड्या गावापासून मला वाटतं मीरा जो गाव आहे तो 40 किलोमीटर दूर आहे. संकेत पाटील आमचे म्हणतात. ऑफ साईडला एकदा मिळेल. पुन्हा स्ट्राईक नाहीये, नॉन स्ट्राईक एंडला पुन्हा सतीशला यावं लागेल. एंड ऑफ द ओव्हर नंबर 3. 3 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. धावा फळकावा लागल्या गेलेल्या आहेत त्या 19 धावा. उद्याच्या मॅचेस विनंती करतोय, लाईव्ह टेलिकास्ट पाहत असाल तर उद्या गोडदोज संघाला विनंती करतोय की प्लीज आपण उद्या 9 वाजता येण्याचा प्रयत्न करा. मीरा संघ देखील 9 वाजता रेडी असेल आणि बरोबर 9:30 वाजता पहिला चेंडू टाकण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. त्यानंतर दुसरी मॅच मुर्धा. असं समजू नका की तुम्हाला खेळायचं नाही आहे, तुम्हाला बाई जरी असली तरी 50+ एक संघ आम्ही रेडी केला आहे, त्याच्यामुळे तुमची देखील मॅच होईल. मुर्धा संघ तुम्ही लाईव्ह टेलिकास्ट पाहत असाल तर तुम्हाला देखील यायचं आहे वेळेवर, का दुसरा सामना तुमचा इथे होईल. त्यानंतर कोलशेत आणि घोडबंदर आपण देखील रेडी राहा, आपण देखील यायचं आहे, लवकर या. आपण देखील 10 वाजता कोलशेत आणि घोडबंदर लाईव्ह टेलिकास्ट पाहत असताल तर 10-10:30 पर्यंत येण्याचा प्रयत्न करा. आणि एकसर ए आणि कांदरबळा अंतिम मॅच. चला वेळ 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 वाचवा प्लीज. 3 षटकं पूर्ण, 19 धावा. चांगल्याच प्रकारे मी तर म्हणेन स्कोरबोर्ड कुठे थांबवला आहे, म्हणजे इतकंच म्हणू शकतो की स्कोरबोर्ड मंदवण्याचं काम या ठिकाणी गोलंदाजाने केलंय. कांचनचं पहिलं षटक 7 धावेचं, त्यानंतर स्वप्नील मुखादम यांचं दुसरं षटक 7 धावेचं, आणि त्यानंतर मात्र राजेंद्र गजा. काय गोलंदाजी गेली, अप्रतिम गोलंदाजी. निव्वळ 5 धावा या गोलंदाजाने खर्च केल्यात. 3 षटकांचा खेळ पूर्ण, 19 धावा. हे चित्र आपण मगाशी बालखुम टीम सोबत पाहिलं होतं. त्यानंतर मात्र राकेश भोईर हे मैदानाच्या आतमध्ये इन झाले आणि त्यानंतर पूर्ण हे चित्र बदललं गेलं. जो स्कोरबोर्ड मंदावला होता त्या स्कोरबोर्डला वेग मिळतोय, चालना मिळते आणि जवळपास स्कोरबोर्ड 50च्या पलीकडे गेला. अजूनही मी म्हणेल संधी आहे, 12 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. मात्र एक म्हणायचं गेलं तर 3 षटकं पूर्ण झाले आहेत. ओपनिंगसाठी सतीश ठाकूर मैदानाच्या आतमध्ये आले होते, मात्र आतापर्यंत एकही चेंडू खेळले नाहीत ते. संजय पाटील आणखीन एक नामांकित खेळाडू जुचंद्र परिसरातील. यावेळेचा पुलचा फटका, पहिला चेंडू संजयचा आउट ऑफ द पार्क. पहिल्या चेंडूवर येतो हा दमदार षटकार. मी म्हटलं होतं स्कोरबोर्ड मंदावला आहे आणि या स्कोरबोर्डला चालना देणं गरजेचं.
आणि ते चालना देण्याचं काम त्या ठिकाणी करू. सचिन भोईरसाठी पारितोषिक आहे. कॅच पकडला तर मयूर राऊत कडून 1000 रुपये. यावेळेस पुन्हा एकदा क्रॉस खेळण्याचा प्रयत्न. कोण आहेत त्या ठिकाणी? किशोर पाटील आहेत का? यस, किशोर पाटील आहेत प्रथम कर्णधार जुचंद्र टीमचे. मॅच बॉल आलाय. धावा झालेल्या आहेत त्या 26. चौथं षटक प्रगतीपथावर. बऱ्याच वेळेनंतर म्हणजे जवळजवळ विचार केला आपण तर 20 चेंडू नंतर सतीश ठाकूर यांच्याकडे स्ट्राईक. थांबलो होतो मगासपासून स्ट्राईक नव्हती आणि स्ट्राईक ज्या वेळेस माझ्या जवळ आली धावसंख्येचा वेग वाढतोय. म्हणजे मी तर म्हणेन हनुमंताप्रमाणे धावसंख्या उडी मारताना संघ पोहोचला गेला 32 या धावसंख्येवर. फुल ऑफ लाईन इनसाइड आउटचा फटका. ऑफ साईडला मात्र डीपला प्रोडक्शन आहे. मिस्टर प्रफुल्ल आहेत त्या ठिकाणी. 2 धावा काय थांबवू शकत नाही आहेत. 2 धावा इथे देखील मिळतील. थोडंसं महागडं षटक. 2 षटकार. या चौथ्या षटकाचा विचार केला तर आतापर्यंत नक्कीच 15 धावा 4 चेंडू मध्ये खर्च करतो हा गोलंदाज संजय पाटील. वेगवान चेंडू हाताळण्याचा प्रयत्न. क्या बात आहे. काय कान मंत्र दिला मोहनबाईने आणि नक्कीच तो कुठेतरी कामी आला. कदाचित चेंडू टॉस करण्यासाठी मोहनबाईने सांगितलं आणि ते काम या ठिकाणी मात्र केलं संजय पाटीलला. सचिन हरीश ठोंबरे कडून देखील 500 रुपये. म्हणजे तू कॅच पकडला सचिन तर तुला 1500 रुपये मिळतील. ऑन साइडला यावेळेस गॅप मध्ये आहे. चेंडू मात्र निघून जाईल. 4 धावांसाठी चौकार. होत्या 19 धावा. त्यानंतर मात्र हे 6 चेंडू जर आपण पाहिले तर या 6 चेंडू मध्ये तब्बल 19 धावा कुठल्या. संघ तब्बल पोचला गेला तो म्हणजेच 38 या धावसंख्येवर. आता मात्र धावसंख्या कुठेतरी फुलताना दिसली. शेवटचे 6 चेंडू चिंतेचा विषय नक्कीच असेल. इथे विचारपूर्वक निर्णय घेण्यासाठी मात्र त्या ठिकाणी काही सेकंदांची कॉन्फरन्स मैदानाच्या आतमध्ये घेतली जाते. वेळ वाचवा प्लीज. वेळेला महत्व द्या. अंतिम षटक असेल. धावसंख्या 38. विनोद भोईर लागोपाठ 3 चौकार 3 षटकार जुचंद्र टीमसाठी आहेत. 1000 रुपये अजय पाटील आणि विनोद भोईर यांच्याकडून. गावचे जावे आहेत आणि विकेट हॅट्रिक साठी देखील 1000 रुपये आहेत. यस, जुचंद्र गावचे जावई. जुचंद्र गावचे जावई आहेत. जत्रेला बोलवले तुला विनोद. विनोद तुला जुचंद्र गावात जत्रेला बोलवले. जावई आहे ना विनोद आणि अजय. जुचंद्रच्या चंडिका मातेच्या यात्रेला यायचं आहे. धावा 38. सुनील न्यू बॉलर. यावेळेस ऑफ साइडला चेंडूला पंच केलं गेलं. पॉइंट रिझर्व मध्ये क्षेत्ररक्षक आहेत मिस्टर रामकिनी. एकदा मिळेल. धावा झालेला आहे त्या फलकावर. त्या म्हणजे 39 धावा. प्लीज विनंती करतोय नक्कीच गोरदेव संघ लाईव्ह टेलिकास्ट पाहत असाल तर प्लीज 9 वाजता येण्याचा प्रयत्न करा. कारण 9:30 वाजता मला पहिला चेंडू टाकायचा आहे. मीरा संघ देखील 9 वाजता रेडी असणार आहे. तर प्लीज 9:30 पर्यंत येण्याचा प्रयत्न करा गोरदेव संघ. वेलकम रोशन.
यावेळेस पुल करायचं होतं बॅटचा टो चेंडू हवेत जगलिंग झालं होतं दुसऱ्या मध्ये कॅच कॅरी केला सतीश बाद मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारे राजे छत्रपती शिवाजी महाराज माझे काय गाणं वाजवलं गेलं थँक्यू डीजे क्या बात आहे चंद्रशेखर उळेकर नावातच सगळे काही सचिनचा प्रयत्न क्या बात आहे सचिनने कॅच पकडलाय सचिनने कॅच पकडलाय यायचंय सचिन धावत आहे थँक्यू थँक्यू 1500 रुपयाचा कॅच आहे सचिन धावत आहे पैसे रेडी आहेत सचिन ये लवकर हो कमबॅक करतोय गोलंदाज वापसी करतोय यावेळी डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न मोहनभाईने केला होता एक धाव तर वेगाने पूर्ण केली डबलचा कॉल दिला जातोय काही आवश्यकता नव्हती मी तर या ठिकाणी एक षटकार आला होता थँक्यू धावा झालेल्या फलकावर त्या 46 धावा सचिन तू 5 मिनिटात इथे आलास नाही तर 1500 रुपये तुला मिळणार नाहीयेत असं माझ्यापर्यंत माहिती येते मित्र म्हणे इथे काही आवश्यकता नव्हती एक षटकार तर आला होता चंद्रशेखर ओळेकर यांच्या बॅट मधून अजूनही जवळपास उर्वरित 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे मोहन रवींद्र पाटील एसटीच्या मागे आपल्याला पाहायला मिळतात भाई निबॅडर मिस्टर उत्तम ठाकूर आणि उत्तम यांच्या माहितीसाठी अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत क्या बात आहे यावेळेस ऑफ साइडला मात्र पंच केलं गेलं एक धाव तर वेगाना डबल 2 धाव पूर्ण धावा झालेल्या आहेत फलकावर या दुहेरी धावेनं संघ पोचला गेला 48 या आकड्यापर्यंत जवळपास नक्की 40 42 43 अशी धावसंख्या आपण पाहिली होती त्यानंतर आपण मागचा सामना जर पाहिला तर जवळपास 50च्या पलीकडे आणि हा देखील आपण सामना पाहतो ही देखील धावसंख्या 50च्या पलीकडे जाणार का इथे मात्र सर्वात मोठा वाईट चेंडू असेल मी म्हणेल 1+1 2 धावा नक्कीच मिळतील हरेश टोमरे 500 रुपये मयूर राऊत सचिनसाठी पारितोषिक आहे माहिती आहे मला धावा संख्या 50 धावा फळकावर लागत आहेत साई विजय स्पोर्ट्स ओळा या टीमच्या फटका फसतोय डीपला प्रोडक्शन आहे त्या ठिकाणी आणि ते देखील कॅच ड्रॉप सुनील कडून होतोय कांचन कडून कॅच ड्रॉप झाला त्या ठिकाणी शेवटच्या चेंडूवर सिंगल मिळतोय 51 धावा फलकावर 52 धावा फलकावर माफ करा 50 धावा पूर्ण पुन्हा एकदा होताना आपल्याला पाहायला मिळतात या जवळजवळ दुसऱ्या उपांत्य फेरीतील या मॅच मध्ये 52 धावा फलकावर 53 धावा विजयासाठी जुचंद्र या टीमला 1500 रुपये सचिन साठी एक कॅच आणि 200 रुपये पण आणखी थांब सचिन थांब अजून 200 आहेत आयवा कॅच 200 रुपये जाहीर केलं होतं विशाल पेडवेकर अजून 200 होतील अजून त्याच्यात 200 ऍड होतील ₹1700 रुपयाचा कॅच पकडला सचिन ना क्या बात आहे सचिन बिअरचा बॉक्स
मात्र हे 1500 रुपये कमवण्यासाठी त्यांनी 4 ते 5 जणांना धक्का दिला. हे आम्ही बघितलं मात्र तिकडे. चला काही होऊ द्या, मात्र कॅश प्राइज सचिनला मिळते. वळूया मॅचच्या दिशेनं. धावा फळकावर 52, 53 धावा करायच्या आहेत दूधचंद्र या टीमला. ज्यावेळेस मॅच सुरू होईल त्यावेळेस आपण ऐकूया संकेत पाटील यांना. यस, विशाल पेडवेकर देखील बोलत आहे. सचिन 200 रुपये विशाल पेडवेकर कडून. या ऐकूया आपण संकेतजी पाटील यांना. मध्ये खार्डी येथे स्पर्धा करत होतो. महेंद्र शिंदे तिकडे देखील होते आणि त्यांच्याविषयी मी एक गोष्ट म्हटली होती की महेंद्र शिंदे यांच्यामध्ये 2 माणसं आहेत. जर त्यांच्या चेहऱ्याकडे बघाल तर तुम्हाला गणेश आचार्य एक जबरदस्त कोरिओग्राफर तुम्हाला आठवेल आणि अजून एक माणूस त्यांच्यामध्ये लपलाय तो म्हणजे अरुण कदम. च्या बायला भारी. तर अशी आमचे पंच आपल्याला पाहायला मिळतात. तर 53 धावा या विजयासाठी आघाडीची जोडी आले कांचन आणि प्रफुल्ल. तर रमाकांत असतील गोलंदाजी मार्कवर रमा ठाकूर
पहिलं षटक इम्पॉर्टंट असेल. 53 करायचे आहेत म्हणजे जवळजवळ 11 धावा प्रति षटका मागे. त्यामुळे कांचनचा देखील विचार तोच असेल. सचिन पुन्हा एकदा त्या जागेवर जायचं प्लीज. आणि मला वाटतं विनोद कडून जुचंद्र संघाला पारितोषिक आहे. लागोपाठ 3 षटका नाही का? नाही आहे. उगाच मगासपासून भारत बोलतोय ते पारितोषिक नाही आहे. रमा ठाकूर टू कांचन. पहिला चेंडू ऑन साइडला उडवलाय. किती धावा मिळतील हा प्रश्न आहे. पहिली धाव प्रफुल्लने वेगाने टिपली आहे. मात्र तिथे आपण बघतोय चंद्रशेखर ओवळेकर, वन ऑफ द फायनेस्ट फिल्डर इन ओळा परिसर. मला अजूनही आठवते ती लकासती आईची एकूणच नाईट गेम स्पर्धा आणि काय अफलातून झेल टिपले होते एकूणच सीमारेषेवर. आणि आमचा गुणलेखावर तुमच्यावर एक दबाव आहे, कारण जेव्हा जेव्हा ओळा संघ मैदानाच्या आतमध्ये कुठेही असतो त्यांचा एक गुणलेखक ते घेऊन येतात, द गोल्डन मॅजिक फिंगर मिस्टर जयवंत दादा. त्यामुळे चूक करू नका एवढंच मी म्हणेन. यावेळेला मोठा फटका नाहीये, फक्त ड्राईव्ह करायचा होता. मात्र प्रॉमिसिंग स्ट्रोक नसला तरी देखील एक धाव तिथे मिळते. एकेरी धावांनी दोघांचं खातं उघडतायत. अकाउंट ओपनिंग झाली आहे. मात्र तिथे टीम बाळकुम संघ विचार करतोय की कोणत्या संघाबरोबर आपल्याला 2 हात करायचे आहेत. नेक्स्ट बॉल रमा ठाकूर. और पिच डिलिव्हरी आहे ऑन साइडला. टर्न चेंडू डाऊन द ग्राउंड. आपण बघतोय सतीश ठाकूर. एक वेगळा विक्रम केलाय सतीश ठाकूरने या सामन्यामध्ये, कारण जवळजवळ 18 चेंडूंपेक्षा जास्त ते स्ट्राईकवर नव्हते. हा टेनिस बॉल क्रिकेटमध्ये एक वेगळा विक्रम होता. मात्र जसे स्ट्राईकवर गेले तो मोठा फटका आणि तिथून या एकूणच मॅच ऑन झाली असं म्हणायला लागेल. ती म्हणजे टीम ओवळ्यासाठी, कारण पहिल्या 2 ते 3 षटकामध्ये धावा नव्हत्या. त्यानंतर मात्र लयलूट केली आहे ती म्हणजे टीम ओळा मास्टरनं. अजून फक्त एकच धाव मिळेल. खोलवर टप्प्याची गोलंदाजी रमा ठाकूर एक दूरचा गोलंदाज आहे. शेवटपर्यंत बॅट्समनवर नजर ठेवायची, तो कशी काय हालचाल करतोय एकूणच पॉपिंग क्रीज मध्ये, आणि त्यानुसार मारा. पुन्हा एकदा चेंडू बघा, जबरदस्त चेंडू. मात्र हा टप्पा पडला हलकासा बाहेर वळालाय आणि पंचांनी सांगितलं की येस हा चेंडू वाईड आहे. अफलातून अंपायरिंग. अशी मजा व्हायला हरकत नाही आहे की रमा ठाकूरनी सांगितलं की वाईट देऊ नको. येस मी देत नाही, हा घे वाईट. कांचन रेडी होतोय. शॉर्ट ऑफ डिलिव्हरी आहे. हा चांगला फटका. मात्र ज्ञानेश्वर ओव्हर कॅच. व्हॉट अ कॅच. कुणाच्याही जाणी बनी नव्हता आणि कदाचित ज्ञानेश्वरने त्याचे हात अगदी ज्ञानोबा माऊलींच्या हात. ज्या पद्धतीने शॉर्ट ऑफ लाईन डिलिव्हरी होती, चांगला पुलचा फटका पाहायला मिळाला होता. मात्र इथे ज्ञानेश्वर पोचतील की नाही हा मोठा प्रश्न. आणि शेवटच्या क्षणी त्यांचे 6 फूट हात अगदी चेंडूवर गेलेत. अफलातून त्यांना देखील कदाचित वाटलं नसेल की मी पोचू शकतो, मात्र हा पोचलेत आणि हा झेल टिपलाय. व्हॉट अ कॅच. आजच्या दिवसातील नेत्रदीपक झेल आपण त्याला पाहू शकतो. धावसंख्या झाली आहे ती फक्त 5. चेंडू अजूनही एक बाकी आहे. एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. न्यू बॅटर संजय आलाय मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू. व्हॉट अ बॉलिंग बाय रमा ठाकूर. पहिला षटक अफलातून षटक आणि या षटकामध्ये पुन्हा एकदा दाखवून दिलंय की या सामन्यावर पकड आमचीच आहे. टीम ओळा मास्टर्स या पहिल्या षटकामध्ये हे बॅटल जिंकतोय. आता शेवटचे 24 चेंडू आणि 24 चेंडू मध्ये ओव्हरऑल धावसंख्येचा जर विचार केला तर करायचे तब्बल 47 धावा. त्यामुळे सरासरी आता जवळजवळ 12 वर जाऊन पोहोचली आहे. त्यामुळे इथून पुढे मार्ग काढावा लागेल तो म्हणजे टीम शिवचंद्र मास्टरला. काय घडेल या मॅच मध्ये थोड्याच वेळात त्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतील. मात्र कौतुक आहे मीरा मास्टरचं. अतिशय चांगलं नेत्रदीपक आयोजन. इकडे ज्या काही सुविधा आहेत त्या सुविधा अतिशय चांगल्या पद्धतीने पुरवण्याचा त्यांचा प्रामाणिक प्रयत्न राहिला आहे.
आणि आज या स्पर्धेचा पहिला दिवस, उद्या अंतिम दिवस आहे. प्रशांत येतोय गोलंदाजी मार्कवर. भरपूर मोठी बॅटिंग लाईनअप जुचंद्रची आहे, मात्र या दोन बॅटरना पार्टनरशिप करावी लागेल. शॉर्ट अप डिलिव्हरी आहे, ऑन साइडला टॅप केलाय. इथे आपण बघतोय मिलिंद आहेत, क्षेत्ररक्षण चांगलं झालंय, मात्र थ्रो देईपर्यंत 2 धावा. हे दोन बॅटर असे आहेत की जे तुरु तुरु धावतात. आणि संजय म्हटलं तर आजही आठवेल, कित्येक धावा पळून पूर्ण केल्या असतील या माणसानं. आजही 30 लवचिकता, तो जबरदस्त स्टॅमिना आपल्याला पाहायला मिळतोय संजयच्या माध्यमातून. तर दुसऱ्या बाजूला प्रफुल्ल, हा तरुण माणूस आहे. ऑन साइडला थोडीशी नजर हटवली जाते. शॉर्ट अप डिलिव्हरी, पुन्हा एकदा पुढे येऊन ऑन साइडला टर्न केला. ज्ञानेश्वर आहे तिथे, 1 बाउन्सवर आडवेपर्यंत 1 धाव. दुसरी धाव देखील पूर्ण होणार. या महत्वपूर्ण धावा आहेत, मात्र काही मोठे फटके इथे लवकर आणावे लागतील, ते म्हणजे टीम जुचंद्रला. 10 धावा पूर्ण, अजूनही 43 ची गरज आहे. आणि कदाचित थोडासा क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जाईल. विजय ठाकूर यांना थोडस आपण बघतोय सिलिमी डाऊन वर आणण्यात येते किंवा शॉर्ट मिड विकेटला आणण्यात येते, जेणेकरून एखादा झेल जर तिथे आला तर त्याचं रूपांतर होऊ शकतं. हा विचार आहे या पाठीमागे. वर पिच केलंय, वॉट बॉलिंग. प्रशांतचा हा चकवा देणारा चेंडू. यशांच्या पाठीमागे आपल्याला उत्तम टागोर दिसत आहेत, एक अवलिया कलाकार. व्हेरी गुड बॉलिंग, व्हेरी गुड बॉलिंग. समोरच्या बॅटरला कसं बीट करायचं हे पाहिलं गेलं पाहिजे. शॉर्ट ऑफ डिलिव्हरी आहे, इथे एक वेगळा टापचा फटका इथे पाहायला मिळतोय. चेंडू होतो एक्स्ट्रा डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री जवळ. 1 धाव, दुसरी धाव देखील पूर्ण. तिसऱ्या धावसाठी प्रयत्न केला संजय, मात्र इथे परतावं लागेल. संजयला परतावं लागेल आणि दुसरा धक्का टीम जुचंद्र मास्टरला. लिंबू कापला रस गरू लागला गो, लिंबू कापला रस गरू लागला. ज्यांना पहिल्या सामन्यामध्ये अफलातून बॅटिंग केली होती तो डावखुरा बॅटर हंसराज म्हात्रे, त्याच्या बॅट मधून 2 अफलातून षटकार पाहू शकलो होतो. त्यामुळे जुचंद्रचा संघाला जर विजय हवा असेल तर हंसराजच्या मैदानात उभं राहावं लागेल आणि कदाचित ती आता निकड होऊन बसली आहे. मात्र आईज ऑन प्रफुल्ल, हा एक अतिशय छोट्या चणीचा अफलातून खेळाडू आहे, कधीही सामन्याला घेऊन जाऊ शकतो. मात्र खरी गरज आहे त्याच्या कन्सिस्टन्सीची. नवीन बॅटर हंसराज आलेत नॉन स्ट्राईक एंडला. यावेळेला टॉप पेज आहे, मात्र चेंडू शॉर्ट फाईन लेगला डी झोन मध्ये. 1 धाव. थँक्यू. या एकेरी धावांनी धावफलक हलता राहतोय. मात्र विजयाची संधी आणि विजयाची जी टक्केवारी आहे ना ती वाढवावी लागेल. धावसंख्या झाले ती म्हणजे 13, अजून 40 धावांची गरज आहे. 19 चेंडू 40 धावा. आव्हान जरी मोठं असलं तरी अशक्य नाहीये. पुढे आलेत, पुढे येऊन हा लॉफ्ट केलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे तिथे मिलिंद, मात्र इथे चूक झाली. आज गेम सुटलाय. धावा आहेत, उपयुक्त धावा आहेत. कठीण आहे अगेन्स्ट द विंड आपण बघतोय हे फटके खेळणं, मात्र तरी देखील चेंडू हवेत इतका हलतोय त्याला जज करणं कठीण आहे. कौतुक आहे तरी आमच्या या 40+ मास्टरचं. षटकं संपले, 2 धावसंख्या झाले ती म्हणजे 15. या घडीला धावसंख्या दिसायला पाहिजे होती जवळजवळ 22, मात्र ती 15 दिसते. अजूनही काही घडू शकेल, कारण आता इक्वेशन जर बघितलं तर 18 चेंडू मध्ये 38 धावांची गरज आहे. प्रेक्षकांची संख्या अतिशय चांगल्या पद्धतीने आहे, लाईव्हला देखील अतिशय चांगले व्ह्यूअर्स आहेत. आणि का नाही, आगरी कोळी 40+ मास्टरची हीच तर एक तरा आहे, हीच तर एक खासियत आहे
की प्रेक्षकांची कमतरता कधीच नव्हती. विशेष प्रेम करणारे प्रेक्षक या 40+ मास्टर्सवर आहेत, त्यामुळे निश्चितच त्यांचंही करूया कौतुक. 18 चेंडू 38 ची गरज आहे. गोलंदाजी मार्कवर चंद्रशेखर ओवळेकर. हे भरपूर इम्पॉर्टंट षटक आहे दोन्ही संघांसाठी. एका बाजूला धावा करायच्या आहेत, या षटकामध्ये 15 ते 18 धावा करण्याचा मानस असेल तो म्हणजे टीम जुचंद्रचा, तर दुसऱ्या बाजूला इथून एखादी जर विकेट आली तर या मॅच मध्ये आम्ही कमबॅक करू शकतो किंवा या मॅचवर पकड मजबूत करू शकतो, हा विचार असेल तो म्हणजे टीम ओळा मास्टरचा. काय घडेल या ओव्हर मध्ये या पाहूया. रमा ठाकूर वारंवार क्षेत्ररक्षण सजवताना दिसत आहेत. ऑन साइडला आता पॅक क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतोय. डीप स्क्वेअर लेग आहे, डीप मिड विकेट आहे, ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन आहे आणि त्यांच्याही मध्ये एक खेळाडू आहे आणि त्याच्यानंतर लॉंग ऑन बाउंड्रीवर देखील आपल्याला मिलिंद पाहायला मिळत आहेत. 5 क्षेत्ररक्षक, 5 चांगले क्षेत्ररक्षक ऑन साइडला आहेत. मिलिंद, रमा ठाकूर, सतीश ठाकूर, प्रशांत आणि प्रफुल्ल हे 5 क्षेत्ररक्षक ऑन साइडला तैनात आहेत. त्यांना कल्पना आहे हंसराज म्हात्रेंची. यावेळेला हा चेंडू डाऊन द लेग आहे किंवा काय? यस आहे, पंचांनी पाहिले आणि इशारा दिलाय. थँक्यू व्हेरी मच अंपायर. वाईटचा इशारा. कांदरपाडा टीमचे सचिन आय थिंक इथे उपस्थित आहेत, त्यांना विनंती आहे या मान्यवर कक्षामध्ये. स्लो डिलिव्हरी आहे मात्र चेंडू बाहेर आहे. व्हॉट अ शॉट, व्हॉट अ टायमिंग. हंसराज म्हात्रे and his very best अतिशय वजनी फटका आणि अतिशय डझनी फटका आपण बघतोय. अर्धा डझन धावा नक्कीच मिळाले तिथे. या 6 धावण्या संघाच्या धावसंख्येला आकार आलाय. नेक्स्ट बॉल. फुल पिच डिलिव्हरी आहे, आउटसाइड द ऑफ स्टंप डिलिव्हरी आहे. अपील होत आहे. विश्वास मुकादम यांच्याकडून देखील अपील झालंय, मात्र अपिलामध्ये तथ्य नाहीये असं पंच दर्शवत आहेत. अवांतर चेंडू नाहीये, चेंडू निर्धाव जातोय. मात्र कडक मॅच होणार. आता मात्र चित्र दिसतंय. यावेळेला हा फटका फसलाय. यावेळेला मिलिंद सोडणार नाहीये. कॅप्टन अफलातून जेडीचा जातोय आणि असं वाटलं होतं की हंसराज चांगली कामगिरी करतील, मात्र ते लवकर बाद थँक्यू डीजी. धावसंख्या 22 झाली आहे, अजून 31 धावांची गरज आहे. तर आपण डीबीएन लाईव्हला बघतोय ही स्पर्धा आणि ज्या पद्धतीने विकेट दिसते त्या विकेटकडे बघितलं तर निश्चितच कुठलं तरी काउंटी क्रिकेट सुरू आहे असं काहीतरी वाटतं आपल्याला. कारण त्या लेवलला किंवा तिकडे आपण बघतो अशाच पद्धतीच्या विकेट्स आपल्याला पाहायला मिळतात. बऱ्याचदा आपण बघतो आजकाल सिमेंट कॉन्क्रीटच्या विकेटवर हिरवा रंग चढवला जातो. बऱ्याचदा आपण बघतो मेटॅलिक रेड अगदी आपण बघतो कलर चढवला जातो. मात्र इथे पेनकर पाड्याची ही विकेट मात्र वेगळी आहे, अगदी आकाशी कलर आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय निलेश म्हात्रे. हे बॅटल देखील महत्वपूर्ण असेल. निलेश मागच्या वर्षी घातक खेळी केली होती राई संघाविरुद्ध. शॉर्ट ऑफ डिलिव्हरी आहे, क्लासिक फटका पाहायला मिळतोय. बघायचं किती धावा इथे मिळतील. एक धाव कंप्लीट होणार, दुसऱ्या धावसाठी कॉल दिलाय. इथे कदाचित धोका होईल किंवा काय नाहीये. सुखरूप आहेत मात्र 2च धावा.
उत्तम ठाकूर यांनी निश्चितच प्रयत्न केला तिथे यशच्या उद्ध्वस्त करण्याचा. यशच्या उद्ध्वस्त केला देखील, मात्र निलेश सुखरूप आहेत. या 2 धावा संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 24 रिक्वायर्ड रन्स टू विन. या षटकातील काही चेंडू, येणारी 2 षटकं म्हणजे ओव्हरऑल चेंडूंचा विचार करूया. 14 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे, 29 धावांची गरज आहे. मॅच इज स्टील ऑन. हु विल विन द मॅच? हा कदाचित आपण फॅन पोल घेतला तर कदाचित DBN ला रिक्वेस्ट करावी लागेल. हा चेंडू डाऊन द लेग आहे का, हा प्रश्न विचारलाय निलेश म्हात्रेनं. यस पंच सांगतात की एवढा मोठा वाईड आहे. थँक्यू अंपायर. आमच्या पंचांचा एक पेटनेम आहे, नंतर सांगेन मी. नेक्स्ट बॉल चंद्रशेखर ओळेकर. यावेळेला हा फटका हवेत खेळलेत. क्षेत्ररक्षक आहे, सोडणार नाहीये निलेश म्हात्रे. बॅक टू डगआउट. विकेट डाऊन. मोठा धक्का. फलंदाज बाद. निलेशने प्रयत्न केला की हवेरा चिरोत आपण निश्चितच डाऊन द ग्राउंड फटका खेळू शकतो, मात्र थोडासा चेंडू आपण बघतोय निश्चितच बॅटवर व्यवस्थित येऊ शकला नाही आणि फटका एक्झिक्यूट झाला जरूर, मात्र तो जास्त हवेत राहिलाय आणि तिथे आय थिंक प्रशांत न अतिशय चांगला झेल टेपलाय. अशा रीतीने निलेश म्हात्रेची खेळी संपुष्टात. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सुनील मुकादम. सुनील मुकादम येतोय. जन्मभूमी वडवली आहे मात्र कर्मभूमी जुचंद्र आहे, ही गोष्ट कदाचित म्हणावी लागेल. लेट्स सी. महत्वपूर्ण क्षण असतील या मॅच मध्ये. एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. व्हॉट अ डिलिव्हरी, व्हॉट अ डिलिव्हरी. अपील तिथे जबरदस्त झालंय, मात्र काय ऍक्टिंग होती ही अफलातून. जर इथे ऑस्कर अवॉर्ड असते तर मी नक्कीच दिला असता. आणि हा चेंडू इथे निर्धाव जातोय. आता 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये गरज आहे तब्बल 28 धावांची. चेंडू आणि बॅट मध्ये भरपूर मोठं अंतर होतं, मात्र यशांच्या पाठीमागे उत्तम ठाकूर, झी मराठीवरचा हा अवलिया कलाकार. बारा चेंडू 28 धावा. ज्ञानेश्वर यांच्या हातामध्ये चेंडू दिला जाईल. क्षेत्रक्षणामध्ये अजून काही बदल हवेत. रमा ठाकूर सातत्याने जातीनं लक्ष घालतायत या मॅच वर. त्यांना पूर्ण कल्पना आहे ही मॅच जिंकली तर ट्रॉफी नक्की आहे. आणि अफलातून चषक, मी कौतुक करीन मीरा मास्टरचं की त्यांची ट्रॉफीची जी चॉईस आहे ती अफलातून आहे. यावेळेला क्रॉस बॅटेड फटका, चांगला फटका आहे, मात्र किती धावा इथे मिळतील? एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावसाठी सुनीलने कॉल दिलाय. 2 धावा कंप्लीट. या धावा देखील इम्पॉर्टंट आहे. जुचेंद्र संघाला मॅच मध्ये येण्यासाठी 2 महत्वपूर्ण फटके पाहिजेत. ते दोन्ही मॅक्झिमम असतील अशी अपेक्षा असेल, कारण ही सीमारेषा जर बघितली तर 70 मीटरची सीमारेषा आहे. 65 आहे का? थँक्यू. आमचा आपला तो अंदाज. एवढा पुन्हा एकदा डाऊन द ग्राउंड फटका. इथे देखील दुसरी धाव अवेलेबल असेल का? नाहीये. कदाचित प्रशांत भरपूर वेगाने आलाय. गुड फिल्डिंग, मात्र इथे प्रफुल्लला परतावं लागेल. प्रफुल्लला परतावं लागेल. त्यामुळे अजून एक धक्का टीम जुचेंद्रला. हे डीजे वाल्या तुम्ही वाजव की. गोड देव आहे लक्षात घ्या. आणि कदाचित मीरा संघाची आता टीम मीटिंग सुरू होणार आहे संध्याकाळी. कोणकोणते खेळाडू येईन असतील आणि त्यासाठी मोठी टीम मीटिंग होणार आहे. आणि कदाचित विचार केला जाईल नवीन ज्यांनी फॉर्म भरलेत
त्यांचा विचार केला जाईल. नवीन बॅटर आले मैदानाच्या आतमध्ये समित पाटील. सुनील मुकादम येणार का मोठा फटका? डाऊन द ग्राउंड फटका चांगला आहे. किती धावा मिळतील हा प्रश्न आहे. रमा ठाकूर यांचं चांगलं क्षेत्ररक्षण. दुसऱ्या धावेसाठी समित आलाय. 2 धावा कंप्लीट. जुनी या मॅच मध्ये काही घडू शकेल. फक्त 2 मोठ्या फटक्यांची गरज आहे टीम जुचंद्रला. तर दुसऱ्या बाजूला सातत्याने चांगली गोलंदाजी होतीये ती म्हणजे टीम ओवळ्या मास्टरची. दिशान टप्प्यावर अचूक मारा. कारण ऍज अ बॉलर तुमच्याकडे 2 गोष्टी असणं गरजेचं असतं. एक म्हणजे दिशा आणि दुसरं असतं ती म्हणजे टप्पा. या लाईन अँड लेन ज्याला आपण म्हणतो ती जर अतिशय योग्य असेल तर समोरचा बॅटर कितीही मोठा असो त्याला तुम्ही अडकवू शकता. आणि तीच गोष्ट सातत्याने ओवळा मास्टरना दाखवली आहे. मिस टाइम स्ट्रोक उत्तम ठाकूर. मला वाटलं की डाईव्ह करतील मात्र शेवटच्या क्षणी त्यांनी शरीर मागे नेलंय. एकच धाव मिळतीये. या एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकली आहे ती म्हणजे 30. बावीस धावांची अजूनही गरज आहे. 31 धावा झालेत. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मात्र चेंडू इथे निर्धाव जातोय. त्यामुळे अफलातून गोलंदाजी इथे पाहायला मिळतीये. हा चेंडू निर्धाव आहे. आता इक्वेशन काय आहे? 7 चेंडू 22 धावा. या चेंडूवर मोठा फटका येणं गरजेचं होऊन बसलंय. करणार का तो कारनामा समित पाटील? क्लीन बॉल दांडी गोल. अगदी मधली यष्टी वाकवली आहे. फर्निचर डिस्ट्रॉय केलंय. मोठा फटका टीम जुचंद्रला. एक आणि प्रत्येक षटकामध्ये थोडासा कमी पडलाय. मात्र चौथ्या षटकामधलं ते आक्रमण अफलातून होतं. नवीन बॅटर आपण बघतोय मोहन पाटील येत आहेत. नॉन सेकंडला गोलंदाजी मार्कवर येत आहेत. विजय डागोर, जितू शिंदे यांना विनंती करतोय की प्लीज मान्यवर कक्षामध्ये या. जितू शिंदे स्टेजच्या बाजूला या प्लीज. जितू शिंदे जी प्लीज या. 6 चेंडू 22 ची गरज. विजय डागोर फिरकी मारा. मात्र इथे सुनील मुकादम ऑन स्ट्राइक. येणार का मोठे फटके? यावेळेला टप्पा पडल्यानंतर चेंडू जर भेटला तर बाहेर वळालाय. वाईटचा इशारा येतोय. अजूनही 21 ची गरज आहे. पंचांनी अगदी समजून उमजून डिसिजन दिलाय. विजय डागर इथे फुलटा डिलिव्हरी होती मात्र इथे नो बॉल देखील घोषित केला वेस्ट साइडचा. 1+1 2 धावा. अजूनही एकही अधिकृत चेंडू नाहीये आणि इथे आपण बघतोय 3 धावा आलेत म्हणजे आता 6 चेंडू आणि 19 ची गरज. राईट 6 चेंडू 19 धावा. कोण जिंकणार ही मॅच? विजय डागर थोडासा चेंडू हातातून जवळ सटकला होता आणि रमा ठाकूर थोडेसे चिंतेत आहेत. 6 चेंडू 19 धावांची गरज. यावेळेला चांगला फटका. हा फटका नाही. तिथे उंची बघा. चंद्रशेखर ओळेकर ऑलरेडी काय घडलंय. आमचे सचिन आहे तिथे आहे ती. थँक्यू डीजे. फलंदाज बाद आहे. राईट
येस फलंदाज बाद आहे. थँक्यू व्हेरी मच अंपायर. थँक्यू व्हेरी मच सचिन. चंद्रशेखर ओळेकर 6 फूट हाईट आहे. अजून 1 फूट हात वरती 7 फूट आणि हा जवळजवळ षटकार अडवलाय आणि विकेट देखील केली आहे. आता नवीन बॅटर राम चिनी यांना यावं लागेल. आता त्यांना यावं लागेल आणि स्ट्राईकला उभं राहावं लागेल. मोहन पाटील विचार करत असतील की 13 नंबर कब आएगा. सुनील बाद झालेत आणि क्रमांक 9 चा खेळाडू राम किणी आता मैदानाच्या आतमध्ये. कदाचित स्वप्नील मुक्कादम देखील पॅड लावून असेल की या मॅच मध्ये एवढ्या विकेट गेल्या कशा. एक चेंडू आता अधिकृत आलाय. धाव संख्या या षटकामध्ये आतापर्यंत 3 आली आहे. 5 चेंडू 19 ची अजूनही गरज आहे. काय नक्कीच आकडेमोड केली जाईल जुचंद्र संघाच्या माध्यमातून. इथे स्ट्राईक दिली जाईल का मोहन रवींद्र पाटील यांना. अतिशय करिझमॅटिक खेळाडू आहेत. हा षटकार किती इम्पॉर्टंट होता जुचंद्र टीम साठी. मात्र चंद्रशेखर ओळेकर जवळजवळ एक फ्लायओव्हर आडवा आलाय. ओ व्हॉट ए शॉट. मात्र एकच धाव मिळेल. थँक्यू व्हेरी मच अंपायर. एकच धाव मिळेल. 18 धावांची अजूनही गरज आहे. 4 चेंडू 18 धावा. दुसऱ्या बाजूला टीम बाळकुम रेडी झाले. चला आता ठाणे वर्सेस ठाणे खेळायला हरकत नाहीये. यावेळेला एकच धाव आणि ती अगदी सावकाश पद्धतीने पूर्ण करतायत मोहन पाटील. 3 चेंडू 17 धावा. कम ऑन मोहन पाटील, यू कॅन डू इट. 3 चेंडू 17 धावा. ही मॅच आता जर जुचंद्रला असती ना तर भरपूर पारितोषिक लागली असती. 3 षटकारांसाठी 1000 रुपये लागलेत. गोलंदाज थांबलाय कारण क्षेत्ररक्षक अजूनही क्षेत्ररक्षणासाठी जातोय. ज्ञानेश्वर यांचं लक्ष नव्हतं आय थिंक. 3 चेंडू 17 धावांची गरज. यावेळेला मिस टाइम स्ट्रोक आहे. विजय ठाकूर स्वतः जेल खाली सोडणार नाही. व्हॉट अ कॅच. आणि ते मोहन रवींद्र पाटील यांना परतावं लागतंय. विकेट डाऊन. माझ्या मनानं भरली हातबीत वाढवते ही छोकरी. नखऱ्याची पोर माझे काळजानं करली. उतावली झालो तिच्या रूपावरी. माझ्या प्रेमानं खोटपणा नाही गो. माझ्या प्रेमानं खोटपणा नाही गो. माझे काळजाचा तुकडा तू हाय गो. थँक्यू. माझी बायको माझी बायको. मॅचला कलाटणी जर बघितलं तर पहिल्या 3 षटकामध्ये आपण बघतोय ओळा परिसर संघाच्या जास्त धावा नव्हत्या. मात्र चौथं संजयचं षटक तब्बल 19 धावांचं ठरलं आणि तिथून या मॅचनं उडी घेतली ती 50 च्या जवळ. आणि म्हणूनच इथे भरपूर मोठा दबाव आपण पाहायला मिळतोय. यावेळेला हा मोठा फटका क्रमांक 10 चा खेळाडू 35 चा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. षटकार येतोय स्वप्नील मुकादम. आता आपण बघतोय शेवटचा चेंडू आहे. स्वप्नील मुकादम मात्र आपलं नाव कदाचित थोडस रेकॉर्ड बुक मध्ये नोंद करतोय. 10व्या क्रमांकाचा खेळाडू आलाय आणि षटकार ठोकलाय. विजय ठाकूर पुढचा चेंडू आणि हा शेवटचा चेंडू आहे या इनिंग मधील. एवढा अजून एक मोठा फटका येणार का. नाहीये. हा झेल सुटलाय आणि चेंडू देखील सीमापार नाहीये. त्यामुळे हा सामना इथे संपतोय. अभिनंदन टीम ओळा मास्टरचं. थँक्यू व्हेरी मच टीम जुचंद्र. अतिशय चांगली लढत तुम्ही दिलीत. मात्र निश्चितच या सामन्यावर वर्चस्व राखलंय ते म्हणजे टीम ओळा मास्टरनं. आणि या सामन्यात फरक स्पष्ट केलाय. गुड बॉलिंग एफर्ट आणि गुड बॅटिंग एफर्ट बाय ओळा मास्टर. अभिनंदन. आणि त्यांनी गाठले सेमीफायनल. आता सेमीफायनल असेल ती म्हणजे टीम बाळकुम वर्सेस टीम ओळा परिसर. म्हणजे ठाण्याचे 2 संघ
आता आमने सामने असतील. हा सामना किती षटकांचा असेल आमचे मुख्य आयोजक कळवतील आणि लगेच 5 मिनिटाच्या अवधीत लगेचच आम्ही या सामन्याला सुरुवात करणार आहोत. मात्र या सामन्यात सामनावीर ठरलाय तो म्हणजे